नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोशन इन ए प्लेन या चॅप्टरवरील एक्झाम्पल्स आपण सॉल्व करतोय. त्यातलं हे एक एक्झाम्पल बघा. ए मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम स्टेशन ए टू बी, बी टू सी. इट टेक्स 4 minutes in traveling from station A to station B. The train halts at station B for 20 seconds. Then it starts from station B and reaches station C in next 3 minutes. At the start, train accelerates for 10 seconds to reach the constant speed of 72 km/h. The train moving at constant speed is brought to rest in 10 seconds at next station. Plot the velocity time graph for the train traveling from the station A to B, B to C. Calculate the distance between stations A, B and C. We have to plot velocity time graph taking time in second along x-axis and velocity meter per second along y-axis. Initially, train was at A. This is station A. Train was in rest position. That means this t is equal to 0 second and v is equal to 0 meter per second. That is origin. Train starts moving from station A to B in 4 minutes. It attains constant speed in 10 seconds. ही ट्रेन ए या ठिकाणाहून निघाली. ए हे स्टेशन आहे. इथपर्यंत येईपर्यंत, बी या स्टेशनला येईपर्यंत तिला 4 मिनिट लागले. 4 मिनिट म्हणजे 4 × 60 दॅट इज 240 सेकंद. म्हणून ए टू बी 240 सेकंद असं म्हणायचं. या इथं बी आहे. बी हे स्टेशन आहे. या इथं 240 सेकंद म्हणायचं. आपल्याला ए आणि बी या स्टेशनमधील अंतर काढायला सांगितलं, म्हणजे 240 मिळालं असं नाही. आपल्याला वेलॉसिटी टाईम हा ग्राफ काढायचा आहे. तो ग्राफ काढायचा म्हणजे इथं एक्स ॲक्सिस इथं वाय ॲक्सिस आहे. म्हणून या दोन स्टेशनमधलं अंतर म्हणजे काय माहिती का, हा जो चौकोन तयार झाला त्याचं क्षेत्रफळ. इथं पण हा जो चौकोन तयार झाला या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे बी टू सी, म्हणजे स्टेशन बी ते स्टेशन सी पर्यंतचं अंतर. ही पहिली गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. आता आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ जर काढलं तर आपल्याला स्टेशन ए ते स्टेशन बी दरम्यान किती अंतर आहे कळणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं. तर हा चौकोन काय एक विशिष्ट प्रकारचा आहे ते पण लक्षात ठेवा. या चौकोनाला आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो, म्हणजे समलंब चौकोन असं म्हणतो. आणि समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ असतं बघ 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दीज 2 साइड्स. हे तुम्ही जर क्षेत्रफळ काढाल तर स्टेशन ए आणि स्टेशन बी यामधील अंतर तुम्हाला मिळणार. अँड सिमिलरली स्टेशन बी आणि स्टेशन सी मधलं अंतर तुम्हाला मिळेल. आपण 1 युनिट बरोबर 10 मीटर पर सेकंद वाय अक्षावर युनिट घेतलेलं आहे आणि एक्स अक्षावरती आपण 1 युनिट बरोबर 100 सेकंद अशा पद्धतीने स्केल घेतलेला आहे. आता आपण सर्वप्रथम ए या ठिकाणापासून निघालेली ट्रेन ॲक्सलरेट झाली इन 10 सेकंद. म्हणजे काय झाली,
म्हणजे 0 या वेगापासून सुरू झालेली ट्रेन हळूहळू तिचा स्पीड असा वाढत गेला आणि तो कॉन्स्टंट स्पीड 72 किलोमीटर पर आवर इतका झाला. मग आपण हे बघायचं की 72 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर आपण 5/18 ने याला गुणून केलेलं आहे. कॉन्स्टंट स्पीड 72 किलोमीटर पर आवर जो होता त्याचं मीटर पर सेकंद आपण केलं ते 5/18 ने याला मल्टिप्लाय करून ते आलं 20 मीटर पर सेकंद. डी हा 10 सेकंद आणि 20 मीटर पर सेकंद असा स्थापला. कसा स्थापला बघून घे. ही ट्रेन हळूहळू असा स्पीड वाढत इथपर्यंत आली तेव्हा स्पीड झाला 20 मीटर पर सेकंद. 72 किलोमीटर पर आवर म्हणजे 20 मीटर पर सेकंद हे तुम्हाला माहिती. म्हणजे 0 ते 20 मीटर पर सेकंद हा जो स्पीड वाढला तो वाढला 10 सेकंदात. 10 सेकंदांनी ती ट्रेन 20 मीटर पर सेकंद या वेगाने धावू लागली. म्हणून आपण हा डी बिंदू जो स्थापला ना तो हे अंतर 10 आहे. म्हणजे एक्स अक्षाचा निर्देशक 10 सेकंद आहे तर वाय अक्षाचा निर्देशक 20 सेकंद आहे. अशा रीतीने आपण 10 आणि 20 हा पहिला पॉईंट डी स्थापला. आता ट्रेन इथून सरळ अशी जायला लागली ती 20 मीटर पर सेकंद या वेगाने. तर इथून ए पासून बी या स्टेशनपर्यंत येईपर्यंत त्याला 240 सेकंद लागले आणि इथं ती ट्रेन थांबली. परत एकदा लक्षात ठेवा आपल्याला प्रश्नात पण सांगितलेलं आहे की ट्रेन अचानक नाही थांबली. तिला थांबायला 10 सेकंद लागले. म्हणजे विचार करा बरं का. ट्रेन डी पासून निघाली ती ई पाशी आली ई या बिंदूपाशी आणि इथं ब्रेक अप्लाय झाले आणि मग हळूहळू वेग कमी होऊन बी या स्टेशनपाशी ट्रेन थांबली. मग ह्याला किती वेळ लागला 10 सेकंद. म्हणून ट्रेन थांबण्यापूर्वी 10 सेकंद मागं जा म्हणजे किती झाले 230. 240 सेकंदला ट्रेन थांबली मग त्याच्या पूर्वी 10 सेकंद घ्यायचं म्हणजे 230. म्हणून ई या बिंदूचे निर्देशक घेताना आपण 230 एक्स अक्षाचा निर्देशक आणि 20 हा वाय अक्षाचा निर्देशक घेतला. अशा रीतीनं आता तुला हे अंतर काढायला कसं होईल बघ. तुला माहिती आहे ए ते बी किती सेकंद लागले 240. मग या 240 मधून जर हे 10 सेकंद आणि हे 10 सेकंद असे वजा केले तर खाली उरणार हे अंतर. हे अंतर म्हणजेच हे अंतर. आणि अशा रीतीनं आपण ए बी बरोबर 240 सेकंद म्हणलं तर ई डी बरोबर 240 मधून 10 एका साईडचे आणि 10 दुसऱ्या साईडचे वजा केले. हे बघ हे 10 वजा केले आणि हे 10 वजा केले तर अशा रीतीनं या 240 मधून 10 आणि 10 20 वजा झाले तर 220 सेकंद उरले. म्हणजे ई डी म्हणजे हे अंतर म्हणजे समोरची बाजू हे अंतर 220 सेकंद हे अंतर. म्हणून ही बाजू आहे ए बी 240 सेकंद. ही बाजू आहे ई डी 220 सेकंद. आणि मी मगाशी बोललो होतो या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे तुला समांतर बाजूंची बेरीज घ्यायची असते. म्हणून समांतर बाजू तर कळल्या पाहिजे. म्हणून आपल्याला समांतर बाजूपैकी ए बी कळली 240 सेकंद तर ई डी कळली 220 सेकंद. मग आपण काय करणार माहिती का. तो जो चौकोन आहे ए बी ई डी ए बी ई डी ए हा जो चौकोन आहे याचं आपण क्षेत्रफळ काढणार. तो आहे ट्रॅपेझियम. त्याचं क्षेत्रफळ कसं मिळतं 1/2 ए बी प्लस ई डी समांतर बाजूंची बेरीज गुणिले हे लंबांतर. लंबांतर किती आहे 20 आहे. हे अंतर 20 आहे का नाही.
हे लंबांतर झालं 20. म्हणून आपण काय केलं माहिती का, ए बी आहे 240, ई डी आहे 220 गुणिले 20 लंबांतर, बे 10 20 असं भागलं, यांची बेरीज केली ती 460 आली. ही बेरीज त्याला गुणिले 10 म्हणजे गुणाकार झाला 4600. हे उत्तर आलं मीटरमध्ये, कारण आपला स्पीड मीटर पर सेकंदमध्ये आहे, म्हणजे हे उत्तरसुद्धा मीटरमध्ये आहे, लक्षात ठेव. याचं कन्व्हर्जन किलोमीटरमध्ये करायचं, म्हणून याला आपण हजाराने भागलं. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणून मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करायचं. हजारने भागलं म्हणजे या इथं पॉईंट येणार 4.6 किलोमीटर. अशा रीतीनं डिस्टन्स बिटवीन स्टेशन ए अँड बी तुला मिळालं बघ 4.6 किलोमीटर. आता बी या स्टेशनपाशी आल्यानंतर 240 निर्देशक इथं होता. आता आपल्याला असं पण सांगितलंय की ट्रेन 20 सेकंद बी या स्टेशनवर थांबली, म्हणजे 240 सेकंद इथं येऊस्तर लागले आणि त्याच्यात 20 सेकंद ही इथंच ट्रेन थांबली बी या स्टेशनपाशी, म्हणजे 240 मध्ये हे 20 सेकंद मधलं अंतर मिळव, म्हणजे ते होईल 260 सेकंद. आता या 260 सेकंदाला ट्रेन परत सी पाशी जायला निघाली. जेव्हा इथं ती थांबलेली ट्रेन आहे ती परत सुरू व्हायला आणि तिला कॉन्स्टंट स्पीड घ्यायला, म्हणजे असा स्पीड तिचा परत वाढत वाढत गेला आणि 20 मीटर पर सेकंद हा स्पीड तिला प्राप्त झाला. तोपर्यंत किती वेळ लागला, 10 सेकंदाचा, म्हणजे 260 सेकंदापासून ती ट्रेन निघाली. परत तिने 10 सेकंद घेतले 20 मीटर पर सेकंद एवढा वेग व्हायला, म्हणजे हे अंतर आहे 10. म्हणून हे निर्देशक 260 अधिक 10 म्हणजे 270 झाले. हा पॉईंट 270 आहे आणि वाय अक्षाचा निर्देशक 20 मीटर पर सेकंद, म्हणून एफ या पॉईंटचे निर्देशक तू कसे लिहिशील, 270 आणि 20. एक्स अक्षाचा निर्देशक 270 तर वाय अक्षाचा निर्देशक 20. अशा रीतीनं एफ या पॉईंटचे तुला निर्देशक मिळाले. त्यानंतर ही ट्रेन जेव्हा 260 सेकंदाला सुरू झाली, तिने परत 3 मिनिटं घेतली सी या स्टेशनपाशी यायला. मग इथून इथपर्यंत यायला 3 मिनिटं लागली, म्हणजे 3 गुणिले 60 180 सेकंद लागले. हे अंतर कापायला 180 सेकंद लागले. याचा अर्थ असा झाला की हे 180 जर तू 260 मध्ये मिळवलेस तर इथला निर्देशक तुला मिळेल 440, कारण बी या स्टेशनपर्यंत 260 सेकंद झालते ट्रेन इथून सुरू झाली तेव्हा. मग 260 आणि इथून इथपर्यंत यायला लागले 180 सेकंद, म्हणजे 260 अधिक 180 म्हणजे 440 सेकंद लागले आणि ट्रेन सी या स्टेशनपाशी येऊन पोचली आणि इथं थांबली. परत ट्रेन थांबली म्हणजे ती लगेच नाही थांबली, ब्रेक ॲप्लाय केले आणि 10 सेकंदाने थांबली. ट्रेन आता इथं होती, ब्रेक ॲप्लाय झाले ओपाशी आणि हळूहळू तिचा वेग कमी झाला. 10 सेकंदात ट्रेन स्टॉप झाली सी पाशी, म्हणजे हे अंतर परत 10 सेकंदाचे लक्षात ठेव. स्टार्ट होऊन 20 मीटर पर सेकंद वेग घ्यायला 10 सेकंद लागले, ब्रेक ॲप्लाय केले आणि थांबायला परत 10 सेकंद लागले, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर 10-10 सेकंदाचं आहे, ते तू कट कर. टोटल अंतर आहे बी टू सी 180 सेकंद. त्याच्यातून हे 10 आणि हे 10 वजा जर केले तर खाली उरणार 160, म्हणजे हे अंतर 160 आहे, म्हणजे समोरची बाजू एफ ओ सुद्धा 160 झाली. तुला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर पाहिजे. लंबांतर 20च आहे, पण समांतर बाजूंची बेरीज म्हणजे या दोन बाजू माहीत पाहिजे ना, म्हणजे बी टू सी
किती 180 सेकंद. हे नव्हे बरं का, 180 सेकंद हे म्हणजे टोटल अंतर इथून इतकं. त्यामुळे हे 440 समजू नका. बी पासून सुरू झाली, सी पाशी यायला 3 मिनिटं लागले म्हणजे 180 सेकंद लागले. म्हणजे हे बी सी 180, तर इकडचे 10 इकडचे 10 वजा करून जे उरलं ते हे 160. अशा रीतीने 180 सेकंद आणि 160 सेकंद या समोरासमोरील बाजू झाल्या ज्या एकमेकाला पॅरलल आहेत. त्यानंतर मग एरिया चौकोन BCOFB. हे बघ, हा चौकोन आहे BCOFB. या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय, एरिया चौकोन BCOFB म्हणजे 1/2 समांतर बाजूंची बेरीज BC अधिक OF गुणिले लंबांतर. BC 180 आहे, OF 160 आहे, हे तू पाहिलंच. लंबांतर 20 आहे, दोनाने भागलं 10चा भाग गेला. यांची बेरीज केली 340 आली. त्या 340ला 10ने गुणलं 3400 मीटर झालं. म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ झालं 3400 मीटर. 3400 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर असं म्हणा. 3400 मीटर स्क्वेअर. मग काय झालं, डिस्टन्स बिटवीन स्टेशन B अँड C म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ असतं ना, मग ते आलं 3400 मीटर. मग ते जर 3400 मीटर आहे तर त्याचं किलोमीटर करायचं म्हणजे 1000ने भागायचं म्हणजे 3.4 किलोमीटर. अशा रीतीनं डिस्टन्स बिटवीन स्टेशन B अँड C इज इक्वल टू 3.4 किलोमीटर. धन्यवाद.